बरोबर आहे। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर यावेळेस भेटायला त्या ठिकाणी आलेले होते। उत्साही खूप दांडगा त्यांच्यामध्ये मला पाहायला मिळाला। मी त्या सर्व आलेल्या कार्यकर्त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो। ते आल्याबद्दल त्यांचं मी स्वागत तर केलंच, परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी इथं उपस्थिती दाखवली आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं सहकारी त्या ठिकाणी आले, त्याचं मला एक मनाला खूप मोठं समाधान मिळालं। मी आज पाडव्याचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवाळीचा दिवस आहे आणि अशा वेळेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आमच्यासारख्यांना पण त्या ठिकाणी एक हुरूप येतो। आमच्यामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारची ईर्ष्या जागृत होते आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये देखील तयार होतं। दादा, कालच्या सभेला देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेला ठिकठिकाणी आपलं स्वागत देखील नाही, त्याच्यामध्ये काल धावता दौरा होता, नुसता भेटीचा दौरा होता। उमेदवार म्हणून एकदा का होईना गावात जाऊन नमस्कार करणं माझं कर्तव्य होतं। अनाईशा कालचा सुट्टीचा दिवस होता, त्याच्यामुळं मी तो दिवस निवडला। पण आमच्या कार्यक्रम जरा चुकले, त्यांनी 60 गावं घेतली, 25च गावं होत असतात। प्रत्येक गावाला अर्धा तास दिला जायच्या ह्याच्यापासून, पण तिथं पण महिलांचा उत्साह मी आश्चर्यचकित झालो। मला असं वाटतं की ह्यावेळेस आमच्या जे हे आहेत ना लाडकी बहीण, ती लाडकी बहीण फार पॉप्युलर झालेली आहे। आज पण इतक्या महिला भेटायला आल्या आणि ते म्हणले की आम्ही तुम्हाला भेटायला आलो। आज पण त्यांनी राख्या बांधल्या होत्या। मी म्हटलं आता आज कशाला बांधता? नाही आम्हाला आज पण बांधायचं। म्हटलं बांधावा, कुणाचं आता कुणाला नाही म्हणता। शेतकरी देखील मोठ्या संख्येने आज शेतकरी हजर होते, शेतकरी समाधानी होते। ते म्हणाले की दादा यंदाची दिवाळी आम्हाला चांगली झाली, आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले, आम्हाला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे जे 6-6 हजार रुपये मिळतात त्याचा हप्ता मिळाला। आमचं मोठ्या प्रमाणावर 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं वीजमाफीचं 0 बिल आम्हाला त्या ठिकाणी मिळालं। आम्हाला दुधाचा दर त्या ठिकाणी वाढवून मिळाला। आमचे कांद्याचे दर वाढलेले आहेत आणि एकंदरीत आमच्यामध्ये एक समाधान पाहायला मिळतं आहे आणि पाऊस काळ चांगला झाला आहे। ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि जिथं अतिवृष्टी झाली किंवा अवकाळी पाऊस पडला किंवा तुमचं जास्त पाऊस पडून पिकांचं नुकसान झालं, अशा ठिकाणी पण ते म्हणाले की आम्हाला नुकसानीच्या बद्दलचं काही ना काही मदत त्या बाबतीमध्ये झाली। त्याच्यामुळं असं कुणाच्या चेहऱ्यावर उगीच यायचं म्हणून आलेत आणि भेटायचं म्हणून भेटलेत असं झालं नाही। खूप त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत असताना लहान मुलांच्या सहित तरुण वर्ग होता, लहान मुलं होती, महिला होते, वडीलधारी होते, मधल्या वयातले होते, असे सगळे घटक त्याच्यामध्ये मला पाहायला मिळाले। आणि आपण पण सकाळपासून तुमच्यातले अनेक मीडियाचे लोक इथं हजर आहेत। आपण पण ही काही कुणी लोक आणलेली नव्हती, ही उत्स्फूर्तपणे स्वयंपूर्ण लोक आलेली होती। मी आज तसं विचार केलेला होता भेटावं नाही भेटावं, परंतु आमच्या सहकाऱ्यांनी काही सांगितलं आणि माझ्या मुलांनी पण सांगितलं नाही आपण आज भेटायचं। आणि मग काल काहीतरी सांगण्यात आलं की बाबा दादा उद्याच्याला सकाळी काटेवाडीला भेटतायत ह्याच्या निमित्तानं पाडव्याच्या निमित्तानं, आणि त्याच्यामुळं सकाळी 6 वाजल्यापासून लोक यायला सुरुवात झाली। जेवढं काही त्यांना व्यवस्थितपणे भेटता येण्याचा मी त्यांना प्रयत्न केला। दिंडोरीच्या अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। पहिल्यांदा असं होतं दिंडोरी गुढीपाडवा नाही, दिवाळी पाडवा। अरे बाबा, त्याच्यात दुसरं काही कारण नाही। एवढी प्रचंड गर्दी एका ठिकाणी झाली तर संध्याकाळी 6 वाजले असते। त्या लोकांना पण पाडव्याचं घरी जायचं असतं, म्हणून 2 ठिकाणी झाल्यानंतर निम्मी गर्दी तिकडं निम्मी गर्दी इकडं झाली की गर्दी विखुरली जाते, काम पण उरकतं आणि त्यांना आपापल्या घरी पण जाता येतं। त्यांचं जो काही वेळ आहे तो पण त्याच्यातून वाचतो। नाराजी व्यक्त केलेली आहे की खूप वर्षांची परंपरा होती, लोकांना 2 ठिकाणी जावं लागतं, त्याचं दूध होतं असं पवारसाहेब म्हटले आणि आपल्या भगिनी तिथं आता गेलेल्या आहेत पाडव्यासाठी, तुम्ही कामात असल्यामुळे येणार नाही असं
आणि ही परंपरा तुम्ही कायम ठेवणार आहे पुढे पण असं कळतं. हे आता उद्याचं काय तुम्ही विचारता इतकं पुढचं, त्या पुढच्या वेळेचा पुढच्या वेळेस बघू. तुम्हाला वेळ नसते, तुम्ही कुठल्या तरी कामात असल्यामुळे तुम्ही भेटायला येऊ शकला नाही, ठीक आहे, त्यांनी म्हटलेलं बरोबर आहे. तुम्ही जाणार आहात भेटायला? आत्ता माझ्याकडं तुमच्या मीडियाशी बोलल्यानंतर अजून काही सहकारी पक्षप्रवेशाच्या करता आलेले आहेत. मगाशी नरहरी झिरवाळांच्या बरोबर 101 प्रमुख कार्यकर्ते दिंडोरीचे इथं आलेले होते. तुम्ही स्वतः बघितलं, त्यांना आपण पक्षप्रवेश दिला. मधून इतर कार्यकर्ते पक्षप्रवेश करत होते, पण इतर पण काही आमचे वाडेकर वगैरे राहिलेले आहेत. तर मी म्हणलं की मीडियाशी बोलल्यानंतर आपण त्याच्याबद्दल त्यांना पक्षप्रवेश देऊ. लोकांची सोयी असं होईल असं तुम्ही म्हणताय. पवारसाहेबांनी काय? स्वतः लोकांच्या सोयीसाठी केलं असं तुम्ही म्हणताय. पण पवारसाहेबांनी नाराजी व्यक्त केली, लोकांना दोन्ही ठिकाणी जावं लागतं. गोविंद बागेतली किंवा पवारसाहेबांची खूप वर्षांची परंपरा होती, तुम्ही ती तुम्हाला एक माहिती आहे, जुन्या पत्रकार मित्रांना आठवत असेल की पहिल्यापासून आमच्या आजी आजोबा असल्यापासून इथंच लोक भेटायला यायचे काटेवाडीमध्ये. ही पहिल्यापासूनची पद्धत होती. परंतु नंतर गोविंदबाग ज्यावेळेस तिथली जमीन घेतली गेली आणि घर बांधलं गेलं, त्याच्यानंतर मग तिथं बारामतीच्या लोकांना जवळ पडावं म्हणून आपण तिथं सुरू केलं. परंतु आज लोकांना फार वेळ रांगेत ताटकळत बसायला लागू नये म्हणून तिथं अशी विभागणी केली की काही मला भेटून जातील. कारण काही कार्यकर्ते मला भेटायला येत असतात, काही कार्यकर्ते साहेबांना भेटायला येत असतात. म्हणजे मला भेटायला येत होते ते इकडं आले, साहेबांना भेटायला येणारे तिथं गेले. ते उरकलं ना, आता 2:45 वाजले, उरकलं. केंद्र सरकारचा एक रिपोर्ट आलेला आहे, त्यात महाराष्ट्र पहिली जी 5 राज्य त्यामध्ये दिसत नाही. त्याचबरोबर उत्पादनाचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये कशामध्ये? पंतप्रधानांचा आर्थिक निष्कर्ष अहवाल नाही, FDAची गुंतवणुकीच्या बाबतीत म्हणताय का तुम्ही? सगळ्या ह्याच्यामध्ये 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र नाहीये. उत्पादन असेल, आर्थिक प्रगती असेल, गुंतवणूक. आपल्याकडे यंदा उत्पादन चांगलं झालं असतं, परंतु अतिवृष्टीने आपली पिकं बरीचशी त्या ठिकाणी निघून गेली. औद्योगिक उत्पादकामध्ये आपलं राज्य 100% पुढं आहे. मी पण तो आता अहवाल त्या ठिकाणी अहवाल बघितल्यानंतर मी त्याच्याबद्दलचं माझं मत व्यक्त केलं. दादा, माहितीमध्ये अनेक ठिकाणी 2-2 उमेदवार दिले गेले. हा तिढा कधी सुटेल 4 तारखेच्या? काय माहितीमध्ये अनेक ठिकाणी 2-2 उमेदवार नाही, आम्ही मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते. आम्ही 4 तारखेला 3 वाजेपर्यंत माघार घ्यायची मुदत आहे. उद्याच्याला ज्यांचे फॉर्म राहतील, कारण पाडव्याला जेवढं महत्त्व असतं तेवढं दुसऱ्या दिवशी नसतं, तर आम्ही उद्यापासून त्यांच्या लोकांना निरोप त्या ठिकाणी देऊ. म्हणजे माझ्याकडनं जे उभे राहिले असतील त्यांना आणि त्यांना माघार घ्यायला. असं पवार साहेबांचं म्हणणं आहे. कसला? सुप्रिया सुळेंची जी निवडणूक झाली, लोकसभेचा पहिला टप्पा होता, आता विधानसभेचा दुसरा टप्पा आहे आणि ज्यामध्ये रोहितला जसं निवडून दिलं तसं युगेंद्रलाही निवडून द्या देणार, अशा पद्धतीचं पवार साहेबांचं. पत्रकार मित्रांनो, तुम्ही कालचा माझा 25 गावांचा धावता दौरा बघितला. त्याच्यात मी 3-3, 4-4 तास लेट जात होतो. तरी रोडवर महिला त्यांच्या वस्त्या असतील तिथं त्या थांबवत होत्या. मला कालचा दिवस आणि आजचा दिवस बघितल्यानंतर ठीक आहे, त्यांना तसं वाटतं, तर मला त्याच्या एक्झॅक्ट उलट वाटतं. त्याच्यामुळे त्यापेक्षा जास्त मला काही सांगायचं नाही. म्हणूनच तुम्ही बघा ना, मी काही ज्योतिषी नाही आहे. जनता जनार्दन सर्वस्व असते. माझ्या बारामतीतल्या जनतेवर विश्वास आहे आणि जनता निश्चितपणे माझ्या पाठीशी उभी राहील. दादा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले, महायुतीमध्ये मीच लीडर आहे, आमच्यामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी चढावड नसते, परंतु महायुतीचं सरकार कसं येईल हे आम्ही प्रयत्न करतो. बरोबर आहे ना. आता त्यांच्याच आज ते मुख्यमंत्री, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री, ह्या पद्धतीनंच आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. आमचं पहिलं टार्गेट आहे की महायुतीचे मॅक्झिमम आमदार त्या ठिकाणी निवडून आणायचे. मग नंतर एकदा मॅक्झिमम आमदार निवडून आल्यानंतर पुढच्या मग गोष्टी, त्याचा नेता कोण असावा, काय असावं, ते पुढं
आत्ताच्या काळामध्ये तर एकनाथराव शिंदेच्याच नेतृत्वाखाली निवडणुका चालल्या. भाजप आणि शिंदेचा अजूनही विरोध पाहायला मिळतोय. काय त्यांची उमेदवारी काय नसणार किंवा काय? मी त्याच्याबद्दलचा निर्णय 4 तारखेला घेईन. जयंत पाटील काल एका वृत्तवाहिनीला असे म्हणाले की अजितदादांना बीजेपीने ब्लॅकमेल केलं म्हणून ते महायुतीमध्ये गेले. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात ब्लॅकमेल केलं म्हणून ते महायुतीमध्ये गेले. 10 वर्ष ब्लॅकमेल केलं तर मग 10 वर्ष कशाला अजित पवार थांबले? मग मागच जायला पाहिजे होते. याला काय अर्थ नाही. दादा, साहेबांनी लाडकी बहीण योजनेबद्दल सांगितलंय. ही योजना काही प्रमाणात चांगली आहे, मात्र ही पुढे टिकणार याच्या बाबतीत त्यांनी शक्यता वाटते. त्याचबरोबर महागाई खूप वाढलेली आहे. त्यांनी सांगितलं की उज्ज्वला गॅस योजनेसंदर्भात सुद्धा साहेबांनी एका मुलाखतीत उल्लेख केला की योजना सुरू झाली त्याच्यानंतर आज दर बघा कुठं आहेत, युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत, असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. ठेव का आज ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. ते निगेटिव्हच बोलणार ना सरकारच्याबद्दल, पॉझिटिव्ह कसे बोलतील? आम्ही पॉझिटिव्ह बोलणार की बाबा आम्ही ही लाडकी योजना आमचं सरकार पुढं आल्यानंतर देखील 5 वर्ष चालू ठेवणार आहे. आम्ही सरकार आणून पुढचं 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांच्या वीजमाफीचं देखील योजना आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवणार आहे. हे आम्ही सांगतोय. काल पण हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं आमचं मत असं आहे की निश्चितपणे ह्या सगळ्या वेगवेगळ्या योजना आणि आम्ही घेतलेले निर्णय उद्याच्या काळात आमचं सरकार चालवण्याच्या करता आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं विजन हे सगळं बघितल्यानंतर जनता आम्हालाच महायुतीला साथ देईल असं आम्हाला पोलिसांच्या गाडीतून रसद पुरवली जाते. उमेदवारांना पत्र दिलेले आहेत की त्यांच्या नेतृत्वाखाली निपक्ष निवडणुका आयोगाला पत्र करतील. आणि दुसरं की पोलीस संरक्षणात पैसे पुरवले जातात. उमेदवारांना रसद पुरवली जाते असं गाड्यातून पोलिसांच्या गाड्यातून पैसे पुरवले जाते. उमेदवारांना मदत करता येते. पोलिसांच्या गाड्या चेक करा. कोण चेक करतात? निवडणूक आयोगाची जी एक टीम असते ते करू शकतात. तुझी गाडी चेक करू शकतात, माझी गाडी चेक करू शकतात. त्यांना तो राईट आहे. या आरोपात काही तथ्य नाहीत, बिनबुडाचे आरोप आहेत. तुम्ही उलट बघितलं असेल मध्ये आपल्या सुरतवरून गुजरातमधनं काही लोक येत असताना तिथं 5-7 कोटी रुपये सापडले. मध्ये काहीतरी आपल्या पुण्याच्या जवळ काहीतरी सापडले. मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तर सतत 24 लाख 25 लाख कोट 2 कोट 5 कोट अशा पद्धतीने सापडत आहेत. नक्की ते पैसे बँकांचे आहेत का? नक्की ते पैसे ते अंगडिया का काय म्हणतात, अंगडिया त्यांचे आहेत? हवाला का असे कुणाचे का? कधी काही कॉन्ट्रॅक्टर पण विड्रॉ करत असतो, कधी कुणाचे सोन्या चांदीचे व्यापारी असतात, त्यांचा पण बिझनेस ह्या काळात मोठा चालतो. त्यावेळेस ते पण पैसे इकडून तिकडं म्हणजे त्यांना सोयीच्या ठिकाणी नेत असतात. अशा गोष्टी असतात. काँग्रेसने रश्मी शुक्लांवर केले की ते गुन्हे दाखल फोन टॅपिंगचे, त्यामुळे त्यांचे थेट आरोप आहेत. काँग्रेस माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात त्यांना निर्दोष केलेलं आणि म्हणूनच त्यांना नंतर ह्या पोस्टवर नेमलं गेलं अशी माझी माहिती. दादा, गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आली. दुसरीकडे नवाब मलिक म्हणतात की मला उघड धमकी आहे. तेव्हा का प्रत्येकाला संरक्षण म्हणजे प्रत्येकाचं जीव त्या ठिकाणी सुरक्षित ठेवणं हे सरकारचं काम असतं. आज आम्ही कोरप कर्णक असल्यामुळं आम्हाला त्याबद्दलचे निर्णय घेता येत नाही. त्याबद्दलचे निर्णय चीफ सेक्रेटरी आणि संबंधित अधिकारी त्या ठिकाणी घेऊ शकतात. ते काहीतरी 4 तारखेला जाहीर करणार आहेत अशी माझी माहिती आहे. 4 तारखेला ते मीटिंग बोलवणार आहेत. त्यांना खूप सर्व पक्षाच्या लोकांची भेटायला जात आहेत की मी आता अमक्या अमक्याचं तिकीट घेतलेलं आहे, तुमचे आशीर्वाद मला द्या. असं बरेच राजकीय पक्षाचे, महायुतीचे, महाविकास आघाडीचे आणि इतर पण पक्षाचे लोक जात आहेत. दादा, आज पाडव्यानंतर भाऊबीज पवार कुटुंब एकत्र साजरा करणार का? याच बंगल्यात म्हणजे काठेवाडीत दरवर्षी इथं होते, तुम्ही साजरा करणार का? साजरी होणार का?
काय ते आता आमचे घरातले आमच्या आई आहेत, वडीलधारी सगळे ह्याबद्दलचे निर्णय घेत असतात. दादा, अरविंद सावंतांचं जे स्टेटमेंट आहे त्यावरून कालपासून हा अरविंद सावंतांचं जे स्टेटमेंट आहे त्यावरून कालपासून टीका होताना दिसते. महिला आयोगाने सुद्धा त्याची दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी होते राजकीय पक्षांकडून होते. वाचाळवीरांनी थांबलं पाहिजे आणि वाचाळवीर थांबायला तयार नसतील तर त्यांच्या पक्षांनी पहिल्यांदा कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी क्लिअर काय असेल ते सांगितलं पाहिजे आणि ते नसतील करत तर मग पोलिसांनी ते तपासलं पाहिजे की ते खरोखरीच समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे का आणि त्या पद्धतीने केलं. महायुतीची जी लिस्ट आलेली आहे त्यात सर्वाधिक शिंदे गट आणि भाजपचे जे उमेदवार आहेत ते तुमच्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी किंवा नाराज आहे. आम्ही 4 तारखेला एकत्र बसून त्याबद्दलचे कारवाई करू. दादा, महायुतीची पहिली सभा काय 6 तारखेला प्रचाराचा कोल्हापूरला काय नेमकं कधी तुम्ही नेमका महाराष्ट्राचा दौरा कधीपासून सुरू? आता तर दौरा चालूच आहे. प्रचाराची नारळ कधी प्रचाराचे नारळ फोडले. आता मध्ये तासगावला गेलो होतो तिथं फोडला, इस्लामपूरला गेलो होतो तिथं फोडला. नाही, महायुतीच्या उमेदवारांचाच फोडला रे. आता सांगण्यात तटकरे 6 तारखेला नाही तिथं ते फॉर्म भरताना तिथं नारळ. आता माझा पण नाही का आपण फोडला कधी वाहिला, सोमवार होता म्हणून. पण तू म्हणतोय ते बरोबर आहे. महायुतीचा म्हणून प्रचाराला सुरुवात ती काहीतरी 6 तारखेला होणार. हिंदी में सवाल लेंगे. आज दीपोत्सव के दिन आपने इस जनसभा को बुलाया, एक बड़ी सहभागी देखने मिली, लेकिन पवार साहब की थोड़ी नाराजगी देखने मिली. उन्होंने कहा कि परिवार बढ़ चुका है, जो पहले एक साथ होता था अब अलग अलग पार्टी. राजकीय ठीक है, वो उनका अधिकार है, उनके बारे में नो कमेंट्स. इसके अलावा किस तरह का उत्साह देखते हैं कि पहली बार आपने पाड़वा अलग मनाया है, काटीवाड़ी में मनाया है, तो अरे मैंने पाड़वा अलग मनाने का कारण ये था लोगों को तकलीफ ज़्यादा न होने के लिए मैंने वैसा किया. जो मुझे खाली मिलने के लिए आते हैं और वहाँ क्या होता है हम तीनों चारों खड़े हो जाते हैं तो कोई लोग साहब को मिलने के लिए आते हैं तो उनको भी लाइन में खड़ा रहना पड़ता है. कोई लोग मुझे मिलने के लिए आते हैं, कोई लोग बाकी मेरे जो कज़न हैं उनको मिलने के लिए आते हैं. ऐसे ये सब है. तो मैंने सोचा कि मैं यहाँ खड़ा रहूँ तो मुझे खाली मिलने के लिए जो आएंगे उनकी लाइन वहाँ नहीं रहेगी, उनको तकलीफ नहीं होगी और वहाँ की लाइन भी ज़रा ठीक ठाक रहेगी. यहाँ पे लाइन ज्यादा बढ़ गई ऐसा दिखाई दे रहा है वहाँ के. तिथलं कधीच संपलंय दादा. आता अभी क्या हो रहा है, लोग गुस्सा करने लगे. आप देख रहे हैं भाऊबीज एकत्र असणार इसके बारे में मेरी माँ डिसीजन लेगी. दादा, भाऊबीज एकत्र साजरा होणार का भाऊ? दादा, सबने नाराज पाडवा वेगळा झालाय, भाऊबीज एकत्र होणार का? हो होणार बारे में बोलना, महिला कैंडिडेट के बारे में इस तरीके से बयान दे रहा है सावंत का और संजय राउत का भी उसे कहीं ना कहीं समर्थन में ऐसा बयान आना. किसको समर्थन? अरविंद सावंत अरविंद सावंत ने किया है कि इसमें गलत बात नहीं है. उमेदवार जो गलत बात है वो गलत ही है, उसका समर्थन हम बिल्कुल करने वाले नहीं है. मेरे पार्टी के कुछ लोग ने भी या कार्यकर्ताओं ने या लीडर ने भी गलत बात की तो मैं उसको गलत ही समझूंगा और उसको उसके बारे में नोटिस भी निकालूंगा कि ये तूने ऐसा स्टेटमेंट निकालने की क्या जरूरत थी. नवाब मलिक हो या कई जगहों पे जो क्रॉस फॉर्म्स भरे गए हैं, कब तक आप मान रहे हैं कि 4 तारीख को उसको लेके 4 तारीख को बैठक आपकी होगी कुछ इसको लेके? 4 तारीख को सुबह बैठक होगी और 3 बजे तक हम उसके बारे में विड्रॉ करेंगे. जयराम रमेश ने ट्वीट किया है सर, जयराम रमेश ने आप पर हमला किया है, कहा है कि बीजेपी जिस पर आरोप लगाती थी आज उसके साथ ही वॉशिंग मशीन में बैठी. एक मिनट में, आप सब मीडिया वाले हैं, मेरे ऊपर आरोप लगवाए गए लेकिन वो 2010 में अभी 14 साल हो गए, उसके बारे में इंक्वायरी हुई. आपको मालूम नहीं शायद, मेरी एसीबी की इंक्वायरी हुई, मेरी डिपार्टमेंटल इंक्वायरी हुई, मेरी ईडी की इंक्वायरी हुई, मेरी इनकम टैक्स की इंक्वायरी हुई. बहुत से जो भी इंक्वायरी करने का अधिकार
सेंट्रल के और स्टेट के जिसके हाथ में रहते हैं वो सब ने मेरी इंक्वायरी की। प्रधानमंत्री ने ट्वीट किया, उन्होंने कहा कि कांग्रेस ने कर्नाटक और तेलंगाना उसमें जो कुछ उन्होंने वादे किए, जो कुछ जनता को देने का वादा किया, उस पर वो कभी कायम नहीं रहे, वो उन्होंने ट्वीट किया है। ऐसे समय में हम चुनाव में है, प्रधानमंत्री का ट्वीट क्या कहना है कि कांग्रेस वो वादे पूरे नहीं कर पाई है। क्या है, प्रधानमंत्री है, उन्होंने क्या ट्वीट करना चाहिए क्या नहीं करना चाहिए वो बहुत सोच समझ कर करते हैं, तो उनके ट्वीट के ऊपर मैं क्या ज्यादा बात कर सकता हूँ। खड़गे ने जो ट्वीट किया था कि खड़गे ने नाराजगी जताई थी कर्नाटक की उस योजना को लेकर जो महिलाओं को बस में मुफ्त सुविधा देती है। उन्होंने कहा था कि हम रिव्यू करेंगे, लेकिन प्रधानमंत्री ने ट्वीट करते हुए कहा कि अभी कर्नाटक की सरकार ने जो वायदे इलेक्शन के टाइम पे किए वो पूरी नहीं कर पाई। यही हालत कांग्रेस की कई जगहों पर नजर आती है। ये प्रधानमंत्री का ट्वीट है। मैंने उसके बारे में शायद वो सच हो सकता है इसीलिए वो स्टेटमेंट आया, लेकिन मैंने स्टेट वाइज उसके बारे में जानकारी नहीं ली, इसीलिए मैं उसके ऊपर तुरंत कुछ बयान नहीं करना चाहता। किसको? ऐसा नहीं मानना, शिवाजी महाराज है, ऐसे कोई दूसरा शिवाजी महाराज बन नहीं सकते। उन्होंने क्या बताया, कशा करता त्यांनी तशा प्रकारचं स्टेटमेंट केलं, मी त्यांना जरूर विचारेल की नक्की। बऱ्याचदा काय होतं, मीडियावाले तुम्ही प्रश्न आम्हाला विचारता आणि त्याच्या पाठीमागचा वेगळंच काहीतरी कारण असतं, मी विचारून त्याबद्दलचं माझं वक्तव्य करीन। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।